नमस्कार. तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून परवापासून निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया पण सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 55 गट असून पंचायत समितीचे 110 गण आहेत. या निवडणुकीसाठी पहिले 2 दिवस असंख्य लोकांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. या जवळपास 1075 लोकांनी मिळून जिल्हा परिषद आणि पंचायत गणासाठी 2315 अर्ज कालपर्यंत विकत घेतले होते. आज रविवार असल्यामुळं निवडणूक अर्ज विक्रीची आणि निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली नाही. या 2000पेक्षा जास्त अर्ज विकत घेतलेल्या 1075 व्यक्तीपैकी 4 जणांनी आत्तापर्यंत उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यात कळंब तालुक्यातून 3 अर्ज दाखल झाले असून वाशी तालुक्यातून पण 1 अर्ज दाखल झाला आहे. आता सोमवार ते गुरुवारपर्यंत 4च दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरलेले आहेत आणि या 4 दिवसात आता अनेक जण आपले उमेदवारी अर्ज भरतील असं दिसते. विविध राजकीय पक्षाची पण यामुळं कोंडी झाली असून इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला थांबवायचं आणि कोण निवडून येणारा असा आपला कार्यकर्ता आहे हे शोधायचं हा त्यांच्यापुढं प्रश्नच असणार आहे. जिल्ह्यातच पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार आणि शरदचंद्रजी पवार हे दोन्ही गट एकत्र येतील असं चित्र आहे. तर दुसरीकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे परांडा वाशीचे आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजी शिंदे यांनी परवा तेरणा कारखान्यावर झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात भाजपच्या आमदारावर सडेतोड टीका केली होती. त्यामुळं महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे गट भाजपबरोबर राहील की नाही ही शंका असून दुसरीकडं जिल्ह्यात एक चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेला आता ऊत आलेला आहे. तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष एकत्रित मिळून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवती की काय असं शंका अनेकांच्या मनात येत आहे. आणि त्या शंकेला पुष्टी देणारं एकंदरीत वातावरण पण झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना कुठल्याही परिस्थितीत भाजप सत्तेवर येऊ नये हे वाटतंय. तशीच मानसिकता आमदार कैलास गाडगे पाटील, आमदार प्रवीण स्वामींची पण आहे. त्यामुळं कदाचित उमरगा, लोहारा वगळता इतर तालुक्यात दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपविरुद्ध लढत देतील असं चित्र निर्माण होईल असं अनेकांना वाटतं. राजकीय विश्लेषक पण याला पुष्टी देतात. त्याला कारणं जे सांगतात की जिल्ह्यावर जे राणा जगजितसिंह पाटील हे वर्चस्व निर्माण करू शकतात त्याला छेद देण्यासाठी ही मंडळी ऐनवेळी एकत्र येतील हे मात्र नक्की. आता बघूया उमेदवारी अर्ज देताना EB फॉर्म देताना काय होतं आहे ते येत्या 2-3-4 दिवसात स्पष्टच होईल.
राज्य सरकारनं 2023मध्ये विधान परिषदेत महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला होता. 2023 नंतर तर ही 2026ला पहिल्याच वेळेस महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून आता 2023चा तो झालेला निर्णय अंमलबजावणी त्याची होईल असं चित्र दिसतंय आणि तशा हालचाली पण राज्य सरकार करत आहे. त्यामुळं सर्वच महापालिकात 10 स्वीकृत सदस्य नेमले जातील असं हे चित्र आहे. त्यामुळं मुंबईत भाजपला 4 जणांना स्वीकृत सदस्यपदी निवड करता येईल, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही 3 जणांना स्वीकृत सदस्यत्व देता येईल असं चित्र आहे. हे असं झाल्यामुळं अनेकांच्या आता आशा उंचावल्या असून बरेच कार्यकर्ते, काही मंडळी त्या पक्षाकडं आपल्याला त्यांनी स्वीकृत सदस्य नेमावं म्हणून लॉबिंग करू लागलेली आहे. तसं झालं तर बऱ्याच नाराज कार्यकर्त्यांना खुश करण्याचा हा नवा मार्ग पक्षांना मिळणार आहे आणि त्यातून मग झालेली पडझड रोखण्यात त्यांना थोडंफार का होईना यश येईल हे मात्र नक्की. आता ह्या निर्णयाबरोबरच दुसरं सर्वच महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांनाही आणि राजकीय पक्षांनाही राज्य सरकार महानगरपालिकेच्या महापौरपदाचं आरक्षण सोडत कधी काढते, आरक्षण सोडत झाल्यानंतर मग त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करते याकडं पण त्यांचं लक्ष असणार आहे. महापालिकेच्या निवडणुका लागण्याअगोदर सरकारनं या नगरपालिकेतील महापौरांचं आरक्षण पदाची सोडत काढली पाहिजे होती, परंतु ते त्यांनी केलेलं नाही. आता इकडं नगरविकास मंत्रालयानं आरक्षण सोडत काढण्याचं सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवलेली आहे, परंतु मुख्य सचिव किंवा मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळानं अजून कुठलाच आदेश न दिल्यामुळं ती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. कदाचित या आठवड्यात राज्य सरकार हे आरक्षण सोडत काढील आणि मग त्यानंतर कुठल्या महानगरपालिकेत कोणाला आरक्षण पडले यानंतर तिथल्या नूतन जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांच्यात मग महापौरपद कोणाला द्यायचं, कोण महापौरपद करायचा याचा निर्णय होईल आणि महापौरपदाची निवडणूक पार पडेल असं दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराडोन येथील श्यामल शिंगारे या तरुणीचं आसाम रायफल्स या निमलष्करी दलात निवड झाली आहे. तब्बल 4 वर्ष श्यामल शिंगारे ही युवती पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. त्यासाठी नित्यनेमानं व्यायाम धावणे वगैरे ती करत होती आणि तिच्या या 4 वर्षी घेतलेल्या कष्टाला अखेर फळ आलं असून आसाम रायफलच्या नुकत्याच झालेल्या भरतीत ती आसाम रायफलच्या या निमलष्करी दलात तिला नियुक्ती मिळालेली आहे. आसाम रायफल्स हे लष्कराबरोबर काम करतं आणि या आसाम रायफल्स हे शक्यतो सीमेवर तैनात केलेलं असतं. त्यामुळं कळंब तालुक्यातील ही कन्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कार्यरत होणार आहे. तिनं मिळवलेल्या यशाबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, शिराडोनचे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील, पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील, बाळासाहेब माकोडे आदींनी तिचं
अभिनंदन केलं आहे. बस का किती वेळ चाललंय? आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.